या ठिकाणी माझ्या पक्षाचे अध्यक्ष, तालुक्याचे अध्यक्ष माणिकरावजी आहेत, माणिकरावजी झेंडे पाटील, बंडूकाका आहेत, बाळासाहेब भिंताडे आहेत, आपले शहरचे अध्यक्ष, आणि बाकी पक्षातील राहुल गिरमे आहेत, नाना आहेत. या सर्वांच्या वतीनं तालुक्यातील सगळे प्रेस, प्रिंट मीडिया ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉनिक मीडिया, या दोघांचंही मी या ठिकाणी स्वागत करत आहे. आणि ज्या पर्पजसाठी ही पत्रकार परिषद बोलवली आहे त्याबाबत थोडंसं विशद करतो आणि मग तुमच्या प्रश्नांना का पाहिजे तर उत्तरही देतोय. पाहिजे तर म्हणण्यापेक्षा उत्तरही देईल. पहिला माझा मुद्दा असा आहे की मी कधीही कोणावरही टीका टिप्पणी करत नाहीत व्यक्तिगत लेवलची. मागच्या आठवड्यात आणि मला आजही, आणि इलेक्शनच्या वेळेला कुठल्या कामाबद्दल एकमेकावर आरोप होणं हे जिवंत डेमोक्रेसीचं लक्षण आहे. पण कुठल्याही प्रकारची कुठल्याही उमेदवारावर किंवा लाईकली उमेदवारावर मी टीका टिप्पणी आज करणार नाही. ज्यावेळी करायची त्यावेळी कामाच्या माध्यमातून इलेक्शनच्या वेळेला प्रचारात होते, तो ती प्रचाराची राळ असते, तो लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असतो. कोणी माझ्यावर चिखलफेक करेल, पण मी कोणावर चिखलफेक करणार नाही. मी बोलणार ते फक्त काम का नाही झालं आणि का का झालं याच्याबद्दलच बोलणार त्यावेळेला. ते जाऊ द्या, तो पुढचा मुद्दा आहे. आज मी काही स्पेसिफिक मुद्दे घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे, ज्याच्याबाबत तुमच्याकडून काही पत्रकारांनी व्यक्तिगतरित्या विचारलं, त्यांना उत्तरं मी दिलेली आहेत. संभाजींनी विचारलं असेल, बनकरांनी विचारलं असेल, किंवा गुरव सरांनी विचारलं असेल. पहिल्यांदा तर मी गुरव सरांचे आभार मानतो की साहेब तुम्ही माझ्या एकट्याशी बोलू नका, तुम्ही मी सगळ्यांनाच बोलवतो. मग असं ठरलं की आज थोडी जागा मोठी असावी, त्यांच्या कार्यालयात थोडी कमी जागा आणि हे सगळं ठेवायला वगैरे अडचण आली असती, म्हणून आपण इकडे जागा घेतलेली आहे. इलेक्शनच्या बॅकग्राऊंडवर ही पत्रकार परिषद आहे, त्यामुळं ताकाला जाऊन गाडं काय मी लपवत नाही. मी त्या विषयावरच येतो डायरेक्टली. माझं याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की मी नेहमी सांगत असतो, माझ्या भाषणातही परवा सांगितलं की इतिहास हा कधीच बदलता येत नाही किंवा घडून गेलेली घटना बदलता येत नाही. भूगोल बदलता येतो. याचं उदाहरणही मी भाषणात दिलं होतं की उद्या युक्रेन रशियाचं युद्ध जर रशियाने जिंकलं तर युक्रेन हा रशियाचा पार्ट होईल. डोंगर का होईना पण तो रशियात जाईल. किंवा उद्या गाझापट्टीचं युद्ध इस्रायलने जिंकलं तर गाझापट्टी कायमची नष्ट होईल आणि त्याला इस्रायल नाव दिलं जाईल. म्हणजे भूगोल बदलेल, म्हणजे त्या देशाचा नकाशा बदलेल, पण इतिहास बदलणार नाही की असं असं युद्ध झालं. तसं 2004 पासून म्हणण्यापेक्षा 1999ला 10 ऑक्टोबर 1999ला आदरणीय पवार साहेबांनी शिवाजी पार्क मुंबई येथे आमच्या पक्षाची स्थापना केली. 1999ला त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि नवीन पक्ष स्थापन केला. तो 10 जून 1999ला त्याचा जाहीर मेळावा घेऊन या पक्षाची स्थापना झाली. 1999ला तुम्हा सर्वांना कल्पना असेल, कारण तुम्ही त्या क्षेत्रात काम करताय. कदाचित एंगेज्ड पत्रकार जे तुमच्यापैकी भांडवलकरची नसतील त्यावेळेला 1999ला पत्रकारितेत कॉलेज बिलेजला असतील एखाद्या वेळेस. परंतु 1999ला जसे 14ला सर्व पक्ष एकमेकाविरुद्ध लढले, तसे 1999लाही सर्व पक्ष एकमेकाविरुद्ध लढले होते. युती आघाडी असं काहीच नव्हतं. आणि त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या आग्रहाखातर तत्कालीन युती सरकारचे 8 महिने शिल्लक असताना त्यांनी घाईने इलेक्शन घेतलं. त्याचं कारण असं होतं की वाजपेयी सरकार नुकतंच स्थानापन्न झालं होतं दिल्लीमध्ये, आणि कदाचित म्हणजे हे अंदाज वर्तवणं चुकीचं असतं, पण जे आमच्यासारख्याला वाटलं ते की त्या हवेचा फायदा घ्यावा आणि महाराष्ट्रातलं इलेक्शन मुदतपूर्व नव्हे पण थोडेसे अगोदर घ्याव्यात. मुदतपूर्व हे साधारण वर्ष 1.5 वर्ष जर झालं तर मुदतपूर्व आपण म्हणतो, आणि पोटनिवडणूक हा आणखीन वेगळा विषय आहे. तर म्हणून ते 8 महिने अगोदर इलेक्शन झाले होते, सर्व एकमेकाविरुद्ध लढले होते. मात्र 2004ला रीतसर राष्ट्रवादी काँग्रेसची आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आहे या पक्षांची बोलणी होऊन आघाडी होऊन मतदारसंघांचं वाटप करण्यात आलं, आणि 2004ला हा मतदारसंघ, पुरंदर हवेली हा मतदारसंघ अधिकृतरित्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. आणि या ठिकाणाहून अधिकृतरित्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्री अशोकरावजी टेकावडे हे निवडूनही आले. ह्याच्यात कोणाचं दुमत आहे का? 2009ला या ठिकाणी
परंपरेप्रमाणे किंवा त्याप्रमाणे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असल्यामुळं प्राध्यापक दिगंबरजी दुर्गाडे या ठिकाणाहून उभे राहिले आणि श्री संजयजी जगताप यांनी अपक्ष फॉर्म भरल्यामुळं या दोघांच्या विभागणीतून विजयरावजी शिवतारे हे जे शिवसेनेचे उमेदवार होते, पहिल्यांदा उभे राहिले होते, त्यांचा विजय झाला. त्यांना पडली 64,000 मतं. दिगंबर दुर्गाडे यांना पडली 45,500 मतं आणि संजयजी जगताप यांना पडले 30,000 मतं. आता हे जर घडलं नसतं बंडखोरीचा हा विषय, तर मी मगाशी म्हटलं कुठलाही विषय टीका म्हणून घेऊ नका. हे आकडेवारी आहे माझ्याजवळ आकडेवारी आहे आणि मी आकडेवारी तुम्ही चेक करा, 500-600चा फरक पडेल. तर त्यामुळं तिथं डिस्कंटिन्युटी झाली आणि विजयराव शिवतारे पहिल्यांदा 2009ला आमदार झाले. पुढे 2014ला पुन्हा 1999 सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि दोन्ही पक्षाचे लोक एकमेकाविरुद्ध लढले आणि म्हणण्यापेक्षा सर्व पक्षांनी एकमेकाविरुद्ध निवडणुका लढवल्या आणि त्याच्यामुळं झालं काय, जशी 9ची परिस्थिती झाली तसेच मतविभागणीमुळं पुन्हा एकदा विजयराव शिवतारे या ठिकाणाहून निवडून आले. हे झालं 2014चं. म्हणजे 2014 पर्यंत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच होता. ह्याच्यामध्ये कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही आहे, कारण 2014 पर्यंत राष्ट्रवादीचेच उमेदवार या ठिकाणी उभे राहत होते. 2019ला मात्र जर आपण असेच लढत राहिलो तर मग पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार विजयी होऊ शकेल या भावनेतून मी माझा फॉर्म घेऊन आलोय. हा माझा फॉर्म आहे जो मला पक्षानेच भरायला सांगितला होता. हे माझे पॅम्पलेट्स मला पक्षाकडून आलेले होते की ह्याच्यावरून कॉपीज करून वाटा. हे पक्षाने नमुना दिलेला आहे. म्हणजे पक्षाने मला फॉर्म भरायला सांगितला, फॉर्म रेडी करायला सांगितलं थोडक्यात. कारण ते मी आता जिल्हाधिकारी म्हणून काम केलंय. जिल्हाधिकारी म्हणून अमोल बनकरला कॅन्डिडेट या नात्याने आदेश छोडणं हे फार सोपं असतं. अरे मिस्टर बनकर, याच्यात हे नाहीये, ते नाहीये, ते नाहीये. त्या फॉर्ममध्ये एवढे मोठे जाड कागद असतात, एवढा मोठा फॉर्म असतो तो. त्याच्यामध्ये एक ॲफिडेव्हिट तयार करायला तर 8-10 दिवस जातात. भले तुमच्यावर गुन्हा दाखल नाही, पण तो नाही तर म्हणावं लागतंय पोलीस स्टेशनचं पत्र आणून. इलेक्ट्रिसिटीचं बिल तुम्ही भरला असेल पण ते जोडावं तर लागतंय दिव्यावरून मागून. म्हणजे बरेच कागद जमा करावे लागतात. म्हणून मला पक्षाकडून सांगण्यात आलं की तुमचे पेपर जमा करा, तुमचा फॉर्म रेडी ठेवा. त्याप्रमाणे हा भरलेला फॉर्म मी तुमच्या समोर घेऊन आलोय मुद्दाम. याला बरेचसे अटॅचमेंट्स असतात आणि हा फॉर्म भरला. हे पक्षाकडून हेही आलं एक नमुना की तुम्ही असे पॅम्पलेट्स तयार करा, अमुक तमुक. जे त्यांनी इतरांना दिलं तर तेच मला दिलं होतं. पण फक्त मग आपल्या मतदारसंघाचं नाव, फोटो बिटो आपण स्थानिकरित्या काही बदलतो. म्हणजे तिथले काही महत्त्वाचे ठिकाणे त्यांनी टाकले असेल तर आपण खंडेरायाचा फोटो टाकतो, पुरंदर किल्ल्याचा फोटो टाकतो, संभाजी महाराजांच्या समाधीचा फोटो टाकतो. तो भाग आला इथं. त्याप्रमाणे 2019ला माझी फॉर्म भरण्याची तयारी होती. तर फॉर्म भरायला सांगितला, फॉर्म रेडी ठेवला. फॉर्म भरण्याची इफ यू रिकलेक्ट किंवा तुमचं स्वतःचं रेकॉर्ड इफ यू रिकलेक्ट आणि तुम्ही पुन्हा एकदा आठवणीला उजाळा दिला तर 4 ऑक्टोबर 2019 ही फॉर्म भरण्याची शेवटची दिवस होता. आणि बोलणी चालू होती आणि जशी यावेळेला तर बोलणी चालू आहे तिन्ही पक्षाची, दोन्ही साईडला. महायुतीतही आहेत आणि महाविकास आघाडीतही चालू आहेत, आजही चालू आहेत. आणखी ते माझ्या अंदाजाप्रमाणे पुढच्या सोमवारी आचारसंहिता, पुढचा म्हणजे उद्या 8 दिवसात झाल्यापर्यंत ते चालू राहणार. आणि तुम्हाला चांगली कल्पना आहे की तुम्ही त्या क्षेत्रातले चौथे आधारस्तंभ आहात लोकशाहीचे, किंवा चौथे स्तंभ आहात, की शेवटच्या दिवसापर्यंत कदाचित काही काही सीटचा निर्णय लागत नाही किंवा ते 2:30 वाजेपर्यंत शेवटी तिकिटांचे देवाणघेवाण सुरू असते. देवाणघेवाण म्हणण्यापेक्षा नाही याचं नाही, याचं नाही, याचं ते असं का ब का असं ते चालू राहते. तर आय वॉज ऑन दॅट पॉईंट की 2019ला मला अजितदादांनी सांगितलं. तर अजितदादा आमच्या पक्षाचे नेते होते त्यावेळेला, आजही एका पक्षाचे नेते आहेत. कारण मी कोणाबद्दलच अनुद्गार कधीच काढत नाही. लोकसभेला मी प्रत्येक गावात भाषण केलं, पण कुठल्याही व्यक्तीचा नामोल्लेख
एकेरीत किंवा कुठल्याही व्यक्तिवाचक स्वरूपात केलं नाही. मग कुठलंही केंद्र सरकारमध्ये, कारण ती निवडणूक केंद्र सरकारची होती, त्यामुळे तिथल्या ध्येय धोरणाबाबत मी भरपूर एक एक तास भाषणं केलेत गावांना. तर 2 ऑक्टोबरला अजितदादांचा सकाळी सकाळी फोन आला की आज संध्याकाळी आपण साहेबांकडे जाऊन एकदाचा काय तो फैसला करून घेऊ. आमचं NCPचं हेडक्वार्टर हे डॉकयार्डला आहे. डॉकयार्ड तुम्हाला माहिती आहे, येलो गेट वगैरे ते तिकडे. हां, तुम्हाला माहिती असेल. तिथं सगळ्याच पक्षाची कार्यालय आहेत. ते इकडचे पाडले मंत्रालयाजवळचे, ज्यावेळी पाडले बैठे कार्यालय, सगळ्या राजकीय पक्षांना दिलेले कार्यालय, तर ते तिथं आमची भेट झाली रात्री 11च्या दरम्यान. आमचं जायचं तर त्यांनी सकाळीच मला सांगितलं होतं. मी 4:30-5 गेलो की आपलं इथलं संपला विषय की आपण दोघं जण मिळून जाऊ सिल्वर ओकला भेटायला. तिकडे गेलो तरी 11 वाजले भेट होईना, 12 वाजले भेट होईना, कारण का जेन्युन मला दिसत होतं आतमध्ये तोबा गर्दी. आणि जे विदर्भातले मराठवाड्यातले ज्या उमेदवारांचे AB फॉर्म द्यायचे होते, त्याला तिकीट आपण म्हणतो. तिकीट इज नथिंग बट फॉर्म A अँड फॉर्म B. जो निवडणूक कायदा 1951 मधलं जो फॉर्म आहे, त्याला आमच्या भाषेत आम्ही फॉर्म A आणि फॉर्म B म्हणतो. आपल्या बोली भाषेत आपण तिकीट मिळालं म्हणतो किंवा तिकीट नाही मिळालं म्हणतो. त्याप्रमाणे त्याच्यासाठी तो शेवटचा, तशा अर्थाने एक शेवटचा दिवस होता, कारण दुसऱ्या दिवशी 3 तारीख आणि 4 तारीख ही लास्ट डेट होती. आणि मराठवाड्यातल्या उमेदवाराला विमानाने जरी गेला तरी नांदेडला जायला पुन्हा 4 तास, विदर्भात तसंच, चंद्रपूरला जायला काय विमान नाही, नागपूरपर्यंत जाऊ शकतो. म्हणून ते म्हणे की मला हे सगळं तिकीट वाटपांचं काम मला आणि जयंतरावांना पहाटे 3-4 वाजेपर्यंत केल्याशिवाय मला काही निघता येणार नाही. मी मोठ्या साहेबांना फोन करतो, म्हणजे पवार साहेबांना, तू जाऊन हे जे काय आपलं बोलणं झालंय, आता काही प्रोटोकॉल आहेत की मी सगळ्याच गोष्टी बोलू शकत नाही. वरिष्ठांशी जे जे बोलणं होतं त्या पक्षीय लेवलला होतं ते, आणि त्या काही गोष्टी त्याच्यातल्या आपल्याला सगळ्याच उघड करत नाही. तू जाऊन हे मुद्दे बोल आणि मी फोनवर बोलून घेतो. त्याप्रमाणे मी तिकडे गेलो. रात्रीचे 1:30 वाजलेले होते. तिथे हेमंत टकले नावाचे आमच्या पक्षाचे ट्रेझरर होते. स्वतः पवारसाहेबांनी मी सांगोपांग चर्चा झाली आणि शेवटी निर्णय असा झाला की आपण जर दोघंही लढलो, म्हणजे तुम्ही आणि संजय जगताप दोन्ही पक्षाचे लोक लढले, तर पुन्हा मागच्या 2 वेळा होईल असं चित्र होईल. आणि हा 2-3 सीटचा जो वाद केंद्रीय नेतृत्वाकडे, म्हणजे साहेब केंद्रीय नेतृत्व म्हणून काम पाहत होते. अजितदादा पवार साहेब, जयंतरावजी पाटील साहेब, सुनील तटकरे साहेब हे वाटाघाटीमध्ये स्टेट लेवलचे नेते म्हणून भाग घेत होते. आज जसे प्रत्येक ठिकाणी तिन्ही पक्षांचे 3-3 नेते हजर आहेत, त्याप्रमाणे त्यांचं कामकाज चालू होतं. तर तिकडे गेल्यानंतर साहेबांनी हे सगळं समजावून सांगितलं. म्हटले तुला राजकारणात मी आणलेलं आहे, तुझी तयारी करून घेतलेली आहे, तुला कसं कसं पुढं जायचं इथपर्यंत सांगितलेलं. मी आज स्पष्टपणे एवढ्यासाठी बोलतो की त्याच्यात लपवण्यासारखं काही नाही आहे. पण म्हणे थोडंसा आपल्याला दोघं जर तुम्ही लढलात तर प्रॉब्लेम होईल. मग त्याचे एक 4-8 दिवस अगोदर मला आणि संजयजी जगताप यांनी, जे मी कधीही अगदी माणिकरावांना सुद्धा बोललो नाही, कधी त्यांना विचारावं, सुदामाप्पा जे ज्येष्ठ नेते आमच्या पक्षाचे त्यांना विचारावं, तुमची सगळे मित्र आहात माझे, तुम्हाला बोललो. आम्हा दोघांनाच बारामतीला चर्चेला बोलवलं होतं. आम्ही संजयजी जगताप यांच्या घरीच नाश्ता केला, ह्याच्यात काही खोटं नाही आहे. तिथेच नाश्ता केला आणि तिथे एकाच गाडीने बारामतीला गोविंदबागमध्ये गेलो. आणि त्या ठिकाणी असं ठरलं की बा तुम्ही दोघं लढला तर हा थोडासा प्रॉब्लेम होईल डिव्हिजन ऑफ वोट्सचा, मतविभागणीचा. म्हणून तुमच्यापैकी एक जण आता थांबा आणि एक जणाला आपण पुढच्या वेळेला संधी देऊया. ही गोष्ट गोविंद बागेतली आहे. आणि आम्ही त्यांच्या घरीच नाश्ता करून एकाच गाडीने तिकडे गेलो होतो, तिथून बरोबर आलो. तरी पण पुढे ह्या वाटाघाटी थोड्या चालूच होत्या. त्याच्यामुळं म्हणजे साधारण त्यांनी त्यावेळी ते इंडिकेट केलं होतं. शेवटी 2 तारखेला मी आय विल कम बॅक टू द पॉईंट ऑफ 2 ऑक्टोबर, जी गांधी जयंतीचा दिवस असतो, आत्ताच काल परवाच झाला, त्यावेळेलाही तोच दिवस होता. त्याच दिवशी संध्याकाळी ती घटना घडल्यानंतर हेमंत टकले होते, स्वतः साहेब होते. त्यांनी थांबायला सांगितल्यानंतर क्षणभर कुठलाही माणूस नाराज होईल की एवढी तयारी केल्यानंतर 1.5 वर्ष शेतकरी मेळावा तुम्ही पाहिलाय, 16 जानेवारी 2019चा. तुम्हाला सगळ्यांना ती डेटही माझी अजून पाठ आहे. त्याच्या अगोदरही आम्ही तालुकाभर फिरत होतो, अध्यक्ष हेच होते. तर सगळी तयारी झाली होती.
परंतु मी केंद्रीय नेतृत्वाचा आणि साहेबांच्या शब्दाचा आदर केला आणि पक्षाचं हित पाहिलं, दोन्ही पक्षांचं हित पाहिलं, आघाडीचं हित पाहिलं आणि हा भरलेला फॉर्म तसाच घरी घेऊन गेलो, जो आजपर्यंत माझ्या रेकॉर्डला मी ठेवलेला आहे. हे बॅकग्राऊंड मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलं की आघाडीचा धर्म माझ्या वतीने मी एकदा पाळलाय आणि मला जो शब्द देण्यात आला पक्षाकडून असेल किंवा समोरच्या पक्षाकडून असेल, काँग्रेस पक्षाकडून असेल, तो आता त्यांनी पाळावा अशी माझी त्यांना कृतज्ञतापूर्वक विनंती आहे. आता परवा त्यांनी एक व्हिडिओ क्लिप घेऊन माझ्यावरती विनाकारणाचं आग ओकलेली आहे किंवा काहीतरी स्टेटमेंट केलेलं आहे. मी जसे तुम्ही आता इथे हे घेऊन उभे आहात ना, त्या दिवशी पवार साहेबांना भेटायला गेलो, सुप्रिया साहेबांना भेटायला गेलो, ही गोष्ट खरी आहे. पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ज्या वेळेला साहेब असतात किंवा ताई असतात किंवा दादा असायचे पूर्वी कधी, तर तिथली पद्धत अशी आहे की त्या ग्राउंड फ्लोअरला, म्हणजे साहेब 5व्या मजल्यावर ऑफिस आहे, ग्राउंड फ्लोअरला कॅमेरावाले सगळेच असतात, प्रिंट मीडियावाले असतात आणि कॅमेरावाले असतात. तर तिथे लाईननीच तुम्हाला 15-20 जण दिसतात, बाईट 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 जे कोण भेटून आलं. माझी जशी आज आपण गुरव सरांच्या सूचनेवरून किंवा त्यांनी सांगितलं एकदा तुम्ही बोला आमच्या सगळ्यांच्या, असं म्हणून आम्ही 3 दिवसापूर्वी ठरवलं. निरोप तुम्हाला आज सकाळी दिले, कारण मला पाण्याच्या आंदोलनाबाबत, हवेलीत पाणी मिळत नाही लोकांना प्यायला, त्याच्या आंदोलनाबाबत सकाळी मी महत्त्वाची मीटिंग होती. पण त्या मीटिंग सुरू होण्याच्या आधी आमच्या दोघा सहकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही जरा प्लीज माझ्यासाठी एवढे निरोप द्या. तुम्ही सगळे आलात, धन्यवाद पुन्हा एकदा. तर आय वॉज ऑन द पॉईंट की 2019ला ते झाल्यानंतर मी थांबलो. ते घटना 1:30 वाजताची होती. त्याच्यानंतर त्यांचे मला संजयजी जगताप यांचे परवाची ती घटना जी घडली की मी खाली आलो परवा, तर समोर हे पत्रकार सगळे उभे होते. त्यातले निम्मे मी बॉम्बेत, माझे शेवटचे 1-2 पोस्टिंग, 2-3 पोस्टिंग बॉम्बेत झाल्यामुळं ते त्यातले निम्मे अर्धे ओळखीचे आहेत. मी रिटायर झाल्यावर आलेले नवीन यंगपैकी कदाचित सगळेच नसतील. ते आले 2 जण पुढे की साहेब तुमचं पुरंदरमध्ये तुम्ही दावा ठोकलाय आणि तुम्ही दावा ठोकलाय म्हणण्यापेक्षा वेगळा तुम्ही दावेदारी केलेली आहे म्हणे. त्याच्यात हे सत्य आहे का? तुम्ही आता साहेबांना भेटून आले, साहेबांनी काय तुम्हाला शब्द दिला, काय दिलं, काय बोलणं झालं? म्हटलं साहेबांची माझी भेट झाली, ही गोष्ट खरी आहे, आणि मी पुरंदरमधून उमेदवारी मागितली, ही गोष्ट खरी आहे, आणि मी लढणार आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि माझ्या तालुक्याच्या युनिटनी, म्हणजे NCP राष्ट्रवादी तालुका शरदचंद्र पवार पक्ष, या पक्षाने एकमुखी ठराव माझ्या याचा लिखित स्वरूपात पवार साहेबांनी निवडून दिलाय. आणि त्यावेळेला पवार साहेबांनी थोडे तिडके नव्हे, जवळपास 20 ते 25 मिनिटं त्यांना देऊन त्याच्याशी सांगोपांग चर्चा केलेली आहे. ही गोष्ट खरी आहे. आता पुढचा मुद्दा ज्याच्यावरती संजय जगताप यांनी प्रतिक्रिया दिली की मला काय पक्षनिष्ठा वगैरे स्वीकारू नये, तर ह्या व्हीप बाबत त्या पत्रकारांचा तो प्रश्न होता. म्हणजे अमोल बनकरांनी विचारायचं किंवा योगेश कामठेंनी विचारायचं समोरूनच, अहो ते तुमच्या तालुक्यातल्या आमदारांचं नाव त्या व्हीपच्या संदर्भात. अहो म्हटलं मी तुम्हाला हात जोडू का म्हटलं, मी कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही. व्हीप पाळणं हा एक नियम आहे, एवढं माझं सेंटेन्स आहे. परंतु संजय जगतापांनी कुठं व्हीप मोडलाय असं माझ्या तोंड, संपूर्ण क्लिप बघा ती तुम्ही, अशा माझ्या तोंडी कुठंही शब्द आलेला नाही, हे मी तुम्हाला आत्ता क्लिअर करतो. आणि त्यांनी ते विनाकारण स्वतःचा गैरसमज घेऊन त्या प्रकारची ती क्लिप एक जारी केली की माझी पक्षनिष्ठा संभाजी झेंडेंनी तपासू नये वगैरे वगैरे वगैरे. मला त्या विषयाशी काही घेणं देणं काय ना. तर मी काँग्रेसचे ते खेसकर, अंतापूरकर और जिशान सिद्दीकी, त्यांनी 6-7 नावं घेतली फटाफट फटाफट फटाफट. त्याच्यात संजय जगतापांचं. तर म्हटलं मी यांना ओळखतो म्हणजे माझ्या तालुक्याचे आमदार म्हणून, बाकीच्या आमदारांना तर मी ओळखत सुद्धा नाही, आणि हा विषय माझ्या अखत्यारीतला नाहीच आहे, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. व्हीपच्या विषयाकडे मी जाण्याचं काय कारण आहे? गौरव सर तुम्ही ज्येष्ठ आहे, सांगा मला. व्हीप हा विषय हा विधान भवनामध्ये चालतो, आणि विधान भवनामध्ये चालू असताना त्या पक्षाचा प्रमुख असतो, जो प्रतोद असतो, तो प्रतोद तो व्हीप काढत असतो. व्हीप म्हणजे आदेश, त्याच्या पक्षाच्या संसदीय पक्षाच्या सदस्यांना, म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांना त्याचा आदेश हा बंधनकारक असतो प्रतोदाचा, म्हणून प्रतोदाची निवडणूक केली जाते. प्रतोद हा नॉर्मली त्या पक्षातला एक ज्येष्ठ नेताच असतो, जो नॉर्मली मंत्रिपदावर नसतो, कारण त्याला हे पक्षाचं कामकाज जे आहे ते थोडंसं, अमोल जरा पाणी एक, त्यांना विधान भवनामध्ये आपल्या पक्षाचं कामकाज इतर पक्षाच्या सहयोगाने व्यवस्थितरित्या संसदीय कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली
व्यवस्थित बिटिंगा अटेंड करता याव्यात म्हणून नॉर्मली ज्याच्याकडे मंत्रिपद वगैरे नाही किंवा इतर कुठली जबाबदारी नाही आहे अशा प्रकारचं एक काम त्यांना दिलं जातं. त्याच्यामुळं तो माझ्या दृष्टीने मी तो विषयाला हात घातलेला नव्हता, ना तो मी विषय काढला नव्हता किंवा तो विषय काढण्याचा माझा संबंध नाही किंवा माझ्याकडे तसला काही अधिकारही नाही. कुठल्या तरी एका वेगळ्या राजकीय पक्षाचा बरं माझ्या पक्षातला जरी असता तरी मला अधिकार नाही काय. कारण ते बघणारे मोठे लोक आहेत, वरती ते राज्य स्तरावरचे नेते आहेत, त्यांचं काम येते. त्याच्यामुळे व्हीप बाबत मी कुठेही त्यांच्याबद्दल बोललेलं नाही. त्यांनी ते आमच्या गावाकडच्या भाषेत म्हणतो तसं अंगावर ओढतो तसं ते विनाकारण मुद्दा अंगावर ओढून घेतलाय. ती संपूर्ण क्लिप तुम्ही पहा एकदा. मी माझ्या दावेदारीबाबत बोललोय, जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं ते बोललोय फक्त. आणि त्या अनुषंगाने तो मुद्दा मी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे विनंती करू इच्छितो की त्यांनी तो पर्सनल घेऊ नये आणि माझी क्लिप त्यांनी पुन्हा पाहावी. मी जर असं कुठंच बोललेलो नाहीये, तुम्हाला एकदा पुन्हा क्लिअर करतोय. आता प्रश्न राहिला की इलेक्शन पुढच्या महिन्यात होऊ घातलेले आहेत. पुढच्या आठवड्याच्या एंडला कदाचित आचारसंहिता दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी रविवार आहे आणि सोमवारी आचारसंहिता डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. हे माझं जनरल नॉलेज आहे. तुमचं कदाचित वेगळी माहिती असू शकते, कारण तुम्ही तुमच्या सोर्सेसमधून माहिती काढत असता, तुमच्या मुंबईतल्या वरिष्ठांशी बोलत असता, मुंबईतल्या सहकाऱ्यांशी बोलत असता वगैरे. परंतु नॉर्मली हे दसरा झाल्यावर तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी जर डिक्लेअर झालं इलेक्शन, तर 13 नोव्हेंबरला व्होटिंग आणि 15 नोव्हेंबरला काउंटिंग, असं साधारणपणे निवडणूक आयोगातली चर्चा आहे. परंतु ह्या चर्चेला अर्थ नसतो, कारण आमच्याशी कोणतरी एक जण बोलतो, पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आहे लोकसत्तेमध्ये म्हणून आम्ही विश्वास ठेवतो, महाराष्ट्र टाइम्समध्ये आहे म्हणून विश्वास ठेवतो, किंवा योगायोगाने मी निवडणूक यंत्रणेत काम केले आणि निवडणूक आयोगाच्या हाताखाली थोडके नव्हे जवळपास 10-15 वर्ष काम केलंय. आणि मुंबईत असताना तर डायरेक्ट सेशन साहेबांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. ते जुन्या ज्या काही ओळखी आहेत त्यांच्याकडून थोडंफार ऐकेल, पण याला काही अर्थ फारसा नसतो. हे 2 दिवस 4 दिवस शेड्यूल मागं पुढं होऊ शकतो. पण एक नक्की आहे, 26च्या आत ते संपणार आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत ह्या विधानसभेची मुदत आहे कायद्याने, आणि त्याच्यापूर्वी ही नवीन विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. म्हणजे फारच फार पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला किंवा खेचण्याचा प्रयत्न केला तर 4-6 दिवसांनी मागं पुढं होऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त काही होऊ शकत नाही. म्हणजे 20पर्यंत जर संपलं, विधानसभा अस्तित्वात कधी येते याच्याबाबतही कायदेतज्ञांमध्ये 2 ओपिनियन्स आहेत किंवा 2 मतं आहेत. काहींचं मत आहे ज्या दिवशी विधानसभेचं गॅझेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राज्यपालांना देतं, हँडओव्हर करतं, म्हणजे काय 288 जागांचे निकाल लागले समजा 15 तारखेला, 16 तारखेला त्यांच्याकडे जातात, 17 तारखेला ते गॅजेट डिक्लेअर करतात. गॅजेट म्हणजे काय, आजकाल कॉम्प्युटरवर 1 तासाभराचं काम असतंय. ते सगळं रेडीच असते, फक्त नावं फीड आणि पुढं पक्षाची नावं फीड केली आणि टोटल मारली की झालं. म्हणजे माझ्या मते 2च तासाचं काम असतं गॅजेट काढणं. आणि कायदेतज्ञ म्हणजे ॲडव्होकेट मनू सिंघवी असतील, यांनी परवा मतप्रदर्शन केलं की ज्या दिवशी गॅजेट निघालं त्या दिवशी विधानसभा अस्तित्वात आली. कायद्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या मुख्यमंत्र्याला वाटलं, मनोनीत मुख्यमंत्र्याला, की नाही माझा शपथविधी अमक्या दिवशी व्हावा, काय मुहूर्त आहे वगैरे, म्हणून तो कितीही पुढे ढकलू शकेल, 8 दिवस पुढे ढकलू शकेल, 10 दिवस पुढे ढकलू शकेल. आणि मग शपथविधी झाल्यावर अधिवेशन बोलवावं लागतं आणि शपथविधी होतो आमदारांचा, तो दिवस धरला जावा. हे एवढ्यासाठी सांगितलं की माझ्या मते 26 नोव्हेंबर हीच आपली डेट राहील. त्या अनुषंगाने हे प्रोग्राम चालेल. आता प्रश्न असा निर्माण होतो, वी विल कम बॅक टू द पॉइंट ऑफ पुरंदर हवेली. तर आम्ही कुठल्याही प्रकारचं मनभेद न ठेवता, मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे 2 मिस्ड कॉल मला पडले होते संजय जावेद, त्यांचं खुल्या मनाने अभिनंदन केलं की तुम्हाला उमेदवारी मिळाली. मी खुल्या मनाने माझी उमेदवारी मागे घेतली. मनुष्य स्वभाव आहे, पहिले 15-20 मिनिटं माणसाला वाटतं की थोडंसं जरा हे, तर कोणालाही वाटतं, पण मन ही अशी बाब आहे की ती रिकन्साईल करते स्वतःला तासाभरात, अर्ध्या तासात. त्याच्यात तुमचा थिंकिंग सेटअप किती मजबूत आणि फास्ट आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मग तुम्ही कदाचित अर्ध्या तासातच रिकन्साईल होता, जाऊ द्या आता झालं गेलं, याच्यात पुन्हा चक्र तर काय आपण नाना फिरवू शकत नाही. म्हणून मी त्यांचं दुसऱ्या दिवशी अभिनंदन केलं. योगायोग असा
की प्रचाराचा नारळ 402 दिवसांनी फुटला. तो दिवे गावातच फुटला. आणि पोमन जे त्यांचे अध्यक्ष आहेत अण्णा, प्रदीप अण्णा पोमन, हे आणि मीच नारळ फोडायला होतो दोघं. आणि आमचे स्थानिक गावकरी तिथले झेंडेवाडीचे. प्रचाराचा नारळ सुद्धा माझ्याच गावात सोडला. सुरुवात केली. मी प्रत्येक मीटिंग अटेंड केली की कुठं गैरसमज असा होऊ नये की मी दुटप्पी भूमिका घेत नाही. जी घ्यायची ती स्पष्टच घ्यायची, नाही तर घ्यायचीच नाही. मग की बाबा याच्यापासून आपण दूर राहिलेलं बरं. तर मी प्रत्येक गावच्या घोंगडी बैठका अटेंड केल्या. कुठलीही चुकवली नाही की त्या गावात चुकून हे जाऊ नये की बाबा यांच्या बी उमेदवारीला अर्ज होता म्हणून यांनी प्रचाराच्या बैठकीला आले नाही. तर आम्ही सगळ्यांनी मन लावून काम केलं इथं बसलेले सगळ्या जणांनी. आणि आपण तो इतिहास घडवला. त्याच्यामध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेबांचाही हात मोठ्या प्रमाणावर आहे. कारण जी कृतज्ञतापूर्वक नमूद करायला पाहिजे ती केलीच पाहिजे. कारण त्यांचं ते वाक्य सगळ्यांनी याच्यावर ठेवलं होतं, रिंगटोनला ठेवलं होतं. आठवण आहे तुम्हाला? त्यांचाही त्याच्यामध्ये वाटा आहेच. परंतु आमच्या सगळ्या पक्षाच्या कॅडरनी मन लावून काम केलं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तब्बल 52 वर्षानंतर काँग्रेसला आमदारकीचं तोंड पाहायला मिळालं. तब्बल 52 वर्षानंतर. याच्यापूर्वी काँग्रेसचा आमदार कधी झालता हे तुम्ही सांगा, मी सांगतो लगेच. - 1967 साली. नाही, ज्ञानेश्वर खैरे. मेमाने साहेब 1957ला झाले. हां, आणि 1952ला पवार साहेब झाले वाल्याचे. नंतर 67 साली बापूसाहेब खैरे झाले. 62 साली बापूसाहेब खैरे झाले. 67 साली बापूसाहेब. 67 सालानंतर कधीही 2019 सालापर्यंत काँग्रेसला आमदार काय असतं हे पाहायला मिळालेलं नव्हतं. मी टीका नाही करत आहे, इतिहास सांगतोय. मी पुन्हा एकदा शब्द वापरतो. अशा परिस्थितीत आम्ही काम करून, आणि दरम्यानच्या काळात 4 वेळा काँग्रेस पराभूत झालेली होती इथं. आणि स्वतः संजय जगतापही 2 वेळा पराभूत झालते. आदरणीय काकाही 2 वेळा पराभूत झाले होते. हा इतिहासाचा भाग आहे. टीका टिप्पणी करू नये, कोणाचाही नामोल्लेखही करू नये. परंतु आम्ही मन लावून काम केलं. आणि दरम्यानच्या काळात ह्या 52 वर्षाच्या काळात स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार 2 निवडून आले, अशोकरावजी टेकावडे आणि संभाजीराव कुंजीर. आणि 3 वेळा 1985, 1999 आणि 2019 3 वेळा मित्रपक्षाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसने निवडून आणले. म्हणजे 5 वेळा. 10 पैकी जवळपास 10-11 पैकी 5 वेळा. एखाद्या वेळेला 78 साली लोक म्हणतात, पण मला आठवत नाही. मिड टर्म पोलही झालेल्या होत्या आपल्याकडे. ते चेक करावं लागेल, कदाचित झालत्या का काय. म्हणजे त्या वर्षांमध्ये जाण्याची गरज नाही आपण. माझं एकच म्हणणं आहे आणि अपील आहे काँग्रेस पक्षाला की आघाडीचा धर्म आम्ही पाळला 2019ला. आता तो त्यांनी पाळण्याची गरज आहे. ही एकमेकाची कृतज्ञता ठेवण्याची वेळ आहे. आम्ही कुठेही मगाशी म्हटल्याप्रमाणे तो लहानसा जो मुद्दा ट्विस्ट करण्यात आला होता तो मी कधीही बोललेलो नाही, बोलणार नाही. कारण ज्याचा अधिकारच मला नाही ते मी कशासाठी बोलणार. कारण तेवढी परिपक्वता मला माझ्या नोकरीच्या निमित्तानं आलेली की ज्या विषयात आपला काही संबंध नाही ते कशासाठी बोलायचं. तो त्या पत्रकारांचाच प्रश्न आणि त्यांचंच उत्तर, आणि ते माझ्या नावे खपवलं गेलं, असा तो प्रकार आहे. तर हा 2019चा जो इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर मग संजयजी जगताप आमदार झाले. आता त्यावेळी त्यांनी शब्द दिलेला होता. आदरणीय साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं की पुढच्या वेळी तुमचा विचार करू. त्याच्यामुळं मी दावेदारी केलेली आहे की यावेळेला मी काय थांबणार नाही आणि मी यावेळेला निवडणूक लढवणारच आहे. आता राहिला प्रश्न आघाडी धर्माचा, त्या याच्यामध्ये मी योग्य वेळेला जाईल की 2019च्या पार्लमेंट इलेक्शनला आघाडी धर्म पाळला गेला का, 2019ला विधानसभेला पाळला गेला का, याच्याबाबत आकडेवारी सकट ती आज वेळ नव्हे. मी आता एवढाच हा इतिहास सांगण्यापुरतं तुम्हा सगळ्यांना इथं मुद्दाम बोलवलं होतं. आणि मी लॉजिकली का म्हणतोय हे तुम्हा सगळ्यांना कळणं आणि तुमच्या मार्फत जनतेला कळणं ही माझी भूमिका आहे. म्हणून अत्तंभूत इतिहास मी कुठलाही कागद न पाहता, पण कुठलीही एकही गोष्ट फॅक्टच्या विरहित नाही. असेल तर तुम्ही मला आत्ता पॉइंट आउट करा.
की तुमचं हे 1967 हे वगैरे चुकतंय किंवा हे 52 वर्षाचा इतिहास चुकतोय. बाकी बरेचसे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती मला काँग्रेसबाबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बोलता येईल किंवा इतर पक्षांबाबत बोलता येईल. पण ते इलेक्शनचं घोडा मैदान जवळ आल्यावरती बोलूया. ते मग आता असं होईल की मी काय टीका करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली की त्याच्यावर मला आता बोलायचं नाही. माझ्याकडे सगळी आकडेवारी आहे. 2019ची आकडेवारी आहे, मतदान केंद्रवाईज आकडेवारी आहे, कुठे काय झालं, कुठे काय झालं, ते मी योग्य वेळेला बोलेन. एवढंच मला निवेदन, नम्र निवेदन आपल्यासमोर करायचं होतं की माझी दावेदारी मी मागे घेणार नाही. आणि मी का करतोय हा काय गंभीर विषय आहे आणि हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे आणि तुमच्या मार्फत जनतेला कळणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला आज येण्याची विनंती केली. हा भाग वेगळा की तुमच्या सगळ्यांमध्ये गुरव सर ज्येष्ठ आहेत, ते मला एक महिन्याभरापासून म्हणत होते की साहेब तुम्ही आमच्या सगळ्यांशी बोला. तर म्हटलं मी जरूर योग्य वेळेला बोलेन, कारण ती योग्य वेळ आता आलेली आहे. आत्ता म्हणजे 3 दिवसापूर्वी किंवा 4 दिवसापूर्वीच म्हटलं तरी चालेल. समजा पितृपक्ष होता, हा भाग सोडा, पण पितृपक्षामुळे वाटाघाटीला काय ते बसत नव्हते. आता पितृपक्ष संपल्या पहिल्या फेरीला ते बसले. पहिली फेरी त्यांची संपली आहे. आता पहिल्या फेरीचा आपण इथे चर्चा करण्यात काय अर्थ नाही. पहिली फेरी संख्याबळावर होती की संख्या किती कोणाची याच्यावर होती. आणि त्यामुळं आता दुसऱ्या फेऱ्या सुरू आहेत त्यांच्या. आता उमेदवारांच्या ज्यांनी अर्ज केलेत किंवा आता माणिकराव झेंडे पाटलांनी माझ्या बाबतीत ठराव पाठवलाय, मलाही निमंत्रण आलेलं आहे. त्याच्यामुळं मुलाखतीही सुरू होतील. आता मुलाखती सुरू झाल्यात म्हटलं तर काय लपवण्यात काय अर्थ आहे? काय मुलाखती काय खाजगी बाब आहे का? काही कॉन्फिडेन्शियल बाब आहे का? पक्षाच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत. आणि तसं पुणे जिल्ह्याचा नंबर बुधवारी आहे. पुणे जिल्ह्याच्या उमेदवारांना सगळ्याच तालुक्यातले त्यांनी बोलवलं असावं. ज्या अर्थी मला पक्ष कार्यालयातून फोन आला त्या अर्थी बोलवलं असावं असा माझा अंदाज आहे. कारण का एका तालुक्याचे बैठक घेऊन त्यांना चालणार नाही, कारण दिवस फार कमी आहे त्यांच्या हातामध्ये. हीच भूमिका माझी विशद करायची होती. त्यामुळे यावेळेला मी ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी इलेक्शन हे लढवणार आहे आणि त्याची पार्श्वभूमी तुम्हाला कळावी, हा सविस्तर आणि विथ डिटेल्स ऑफ डेट्स अँड फिगर्स मी तुमच्या समोर सादर केलेला आहे. धन्यवाद. आता आपण आतापर्यंत सगळं वृत्तांत सांगितलं, पण राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवणार. आणखी बी एक आहे ना, शिवसेना बी आहे ना. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. आता पुरंदरच्या बाबतीत तुम्ही सांगितलं निवडणूक लढवणार, परंतु महाविकास आघाडीमधून ही जागा काँग्रेस सुटणार हे परिस्थिती आहे. मग अशा वर्षी नाही हे कशाच्या आधारे तुम्ही आज उद्या गेली तर माझी हरकत नाही. आज 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 त्यांची तुम्ही मुलाखत व्यवस्थित ऐकली तिन्ही पक्षांची याची. इलेक्टिव्ह मेरिट आणि सिटिंग आमदार 6 सिटिंग खासदारांना बीजेपीने तिकीट नाकारलं होतं. हा इतिहास तुम्हाला विसरता येणार नाही. इलेक्टिव्ह मेरिट हा सुद्धा दुसरा क्रायटेरिया आहे. आता त्याच्यात जर तुम्हाला पवार साहेबांच्याकडून मागच्या वेळेस प्रमाणे जर थांबवण्याचा परत आदेश आले तर तुमची भूमिका काय? पवार साहेबांच्याकडून हा प्रश्न तुमच्याकडून येणार हे मला अपेक्षित होतं, पण तो अप्रस्तुत आहे. आल्यावर मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल. आज मी तिला आलेला नाही. जर तरच आता नाही बोलून चालणार. जर तरच बोलून चालणार नाही. मी ज्या घटना घडल्यात त्या तुमच्या समोर ठेवल्या. मी निवडणूक लढवणार आहे, तो घटनेने दिलेला तुम्हाला मला अधिकार आहे. नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. तुम्ही म्हणताय की हा जर तरचा प्रश्न करण्यात आज काय अर्थ नाही. मी ही इलेक्शन लढवणार आहे हे मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं. जर तुम्हाला पवार साहेबांचा दबाव आला तर काय होईल ते आत्याबाईंना मिशा असत्या तर काय झालं असतं, असा त्यातला प्रकार झाला. म्हणजे थोडं स्पष्ट, म्हणजे ती म्हण आहे आपली म्हणून हे मी ठाम आहे त्याच, आणि त्याची मी पार्श्वभूमी सांगितलेली आहे तुम्हाला. आणि कुठल्याही प्रकारे मला विजयराव शिवतारेंच्यावर टीका करायची नाही, संजयजी जगतापांच्यावर टीका. कार्यक्रम होता शाळेमध्ये, इथं आहेत बाळासाहेब भिंताडे, शालेय कार्यक्रम होता शामरावांना भिंताडेंचा. त्या मिटिंगला मी लोट उशिरा आलतो आणि तो आल्या त्यांची मिटिंग सुरू झाली आमची पक्ष कार्यालयात आणि तिथे ठराव झाला, तो दिलाय पवार साहेबांनी दिलाय. पवार साहेबांनी थोडे तिडके नव्हे त्यांचे 20-25 मिनिटं म्हणणं म्हणजे महाकठीण काम, तरी त्यांना 20-25 मिनिटं दिले त्यांना विचारावं. आणि त्या मिटिंगला मी हजर नव्हतो.
बारामतीत असून मी आतमध्ये गेलो नाही, कारण त्याच्यानंतर जो धनगर समाजाचा मेळावा होता त्याचं निमंत्रण होतं, तो दुपारनंतर होता. पण आम्ही जाताना बरोबर गेलो, आणि हे ज्यावेळी तिकडे माझ्या संबंधी भेटायला गेले तर मी तिथं असणं अप्रस्तुत आहे. म्हणून मी त्या मेळाव्याला अटेंड केलं. साहेब त्याच्यानंतर तासाभराने मेळाव्यासाठी आले. तो मेळावा बारामतीत होता आणि राज्यस्तरीय होता मेळावा. तो अटेंड केला मी. म्हणजे पण काय थोडक्यात झालं, लोकसभेला जो अनुभव घेतला लोकांनी मागच्या तुमच्या आपली हवा उभी केली काहींच्या नंतर शिकून घातलं जे वैशिष्ट्य घडलं. काहींची मंडळी म्हणजे काही पण आमदार झाले आणि सुनेताबाई पण खासदार झाले, सगळे तीन खासदार एका घरात झाले, 2 आमदार झाले, अजून 4 होते. इथं तसं व्हायला नको आमचं म्हणणं आहे. मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं की मी इलेक्शन लढवण्यावर ठाम आहे. बस एवढं आनंद पाहिजे. हा, उद्या कोणी प्रेशर करू द्या, तुम्ही उभं राहणार मी उभं राहणार आहे, कारण मी त्याला लॉजिकही दिलंय. उगाच मी काय एकदा थांबलो नाही असं नाही, की एकदा थांबलोय, पक्षहितासाठी थांबलोय, आघाडीच्या हितासाठी थांबलोय. संजयजी जगताप हे दुसऱ्या पक्षाचे जरी होते पण आघाडीत होते, ठीक आहे, त्यांचा 2-4 वेळा पराभव झालेला होता म्हणून आज थांबलो असं नव्हे. पण एक आघाडीकडून साहेबांनी सांगितलं की मागच्या 2 वेळेला असं घडलंय, म्हणजे 9ला आणि 14ला, म्हणून थांबण्याचं मी विचारांती निर्णय घेतला. तो मात्र तो लॉजिकल मला वाटला, कारण तुम्ही 2009ची आणि तिकीट अजित पवारांनी फायनल केलं होतं ना, साहेबांनी हा, नव्हतं केलं. नाही नाही, त्यावेळेला आपल्या तालुक्यातले सगळे प्रमुख नेते, स्वतः शरद पवार मध्यभागी, आजूबाजूला बाजूला अजितदादा आणि जयंत पाटील साहेब, आणि तिसरे मला वाटतं तटकरे साहेब होते काय, तटकरे साहेब होते. आम्ही 10-12 जण होतो, आणि ते तिकीट त्यांनी तिथं डिक्लेअर आमच्या त्या बैठकीत केलं होतं, जाहीर पत्रकारांसमोर नव्हतं केलं. माझा प्रश्न अध्यक्षांना आहे ते त्यांची जी भूमिका आहे पक्षाच्या संदर्भात, जिथं आम्ही मिळून न मिळून आम्ही लढणार आहोत, तुमची काय भूमिका असणार? लोकशाहीमध्ये सर्वांना लढण्याचा अधिकार ते तर आहेच अधिकारी. त्यांना मी कसं सांगणार? पक्ष अध्यक्ष म्हणून मी सांगणार माझ्या आघाडीला तिकीट मिळावं, परंतु आम्ही त्या ठिकाणी पक्षाने हे नसताना पक्षाचे प्रमुख नेते आमचे 5 आहेत: संभाजीराव झेंडे साहेब, विजय कोलते, सुदामा पैंगले, माहूरकर आणि दत्ता बचाव. आता हे नेते का नाही आलं कोणी? हे 5 जण नेते आहेत. नाही नाही, हे तुमचा माहिती फोन आपला नव्हतं. कधी झाला? ऐका ना, भाऊ, काल रात्री. मला मगाशी अर्धा तासापूर्वी फोन हा, आला. आता जेवढे जवळ होते ते सगळे आलेत, नाही, पण आप फिरायला बाहेर आहेत. आपण यायला पाहिजे ना. आप- आपण त्याला काय नाही म्हणत. नाही, पक्षाचे अध्यक्ष आहेत. उत्तर घेऊ अध्यक्ष, महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही पक्षाध्यक्ष, पुरंदरची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे, आणि पुरंदरमधून जर बंडखोरी होणार असेल तर पक्षाची भूमिका काय असेल? बंडखोरी हा शब्द, सॉरी तुम्ही त्यांना प्रश्न विचारलाय, बंडखोरी हा शब्द आत्ताच वापरणं अप्रस्तुत आहे. मला त्यांना आणि त्याचा एकीकृत परिणाम म्हणजे त्या विजयी झाले. थोडस राष्ट्रवादीला असं वाटतं की थोडस पावण्याचं उपकाराचं नाही, मी त्यामुळे नेते व्यक्त होत नाहीत लोक तुमच्या ऑफिस. असं आहे, व्यक्त होण्याचा प्रश्न नाही. तुम्हाला मी सांगितलं, त्या प्रश्नावर मी योग्य वेळी येईल आणि आकडेवारी सकट येईल. मदत झाली न झाली हे आज उकरून त्याची कॉन्ट्रोवर्सी तुम्ही किंवा मी करणं योग्य नाही. मी आकडेवारी सकट तुमच्या समोर येईल. तुमच्याकडे गावोगाव जे दौरे झाले आमचे, त्याचा चार्ट आहे. 7 मार्चला आम्ही दौरा सुरू केला, तो शेवटपर्यंत चालला. तिथं कोण कोण हजर होतं आणि कोण कोण नव्हतं, हे दिवस, कोणत्या दिवशी कोणतं गाव होतं, हा तक्ता पाहिजे तर मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्याच्यामुळं प्रचारात कोण सामील झालं कोण नाही झालं हे सगळं आहे, पण ते आज बोलणं अप्रस्तुत आहे, असं मी मगाशीच विधान केलंय. ज्यावेळी बोलायचे त्यावेळी मी याच्यावरही बोलणार आहे. तरी तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांची थोडीशी अडचण होती का काय, असं आम्हाला असं वाटतं की बाबा त्या मागचा लोकसभेच्या निवडणुकीचा तो जो आहे त्याच्यामुळे थोडस नाही, मग त्याच्या मागं तर 2014चा इतिहास तुम्ही आठवा काय झालता. तर मी तर नोकरीत होतो त्यावेळेला काय घडलं होतं या तालुक्यामध्ये आणि सासवडमध्ये ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायला नको. पण माझा अजून अगदी मनापासून सांगतो, कोणाचे व्यक्तिगत दुने काढण्यावर अजिबात विश्वास नाही. माणिकराव 1999ला साहेबांची सांगण्यावरनं सुभानरावांनी उमेदवारी केली, तर तुम्ही साक्षीदार होता आणि पण होता. त्यावेळेला काय झालं होतं? साहेबांनी उभं राहायला सांगितलं, पुढं काय झालं नंतर? तर आम्ही अपक्ष लढलोच की. अपक्ष राहिलं, मग किती वेळ येणार आहे का आता?
तशी त्याचीच वेळ येणार पुनरावृत्ती नाही होणार ना. आहे का? त्याचीच पक्षाची पुनरावृत्ती उमेदवारी होणार द्यावी साहेबांना, पक्षाची. नाही नाही, पक्षाची उमेदवार आम्ही मागतोय तर आम्ही मिळवायचा प्रयत्न करू. नाही, पण काँग्रेस अनेक जागा मागते ना बाहेर ठिकाण, मग तुम्ही ही जागा मागून घ्या, आम्ही मागच्या वेळेस सोडली, आम्हाला आमची जागा द्या. मागतोय ना आमची आम्ही, मी तर चालूच तेच आहे तर ना. सांगितलं 10 बोलतोय, मिनिटं घेतलं की 2004 पासून ही आमच्या पक्षाची जागा आहे. एक वेळचा अपवाद म्हणून त्यांना दिली, कारण ह्या वादामध्ये, दोघा पक्षांच्या वादामध्ये तिसऱ्याच पक्षाचा फायदा होत होता. तुम्ही 2019ला 2009ला पाहिलं आणि 14लाही पाहिलं. तुम्ही पाहिले, तुम्ही साक्षीदार आहात सगळे त्या घटनेचे. बघा 2009ची आकडेवारी बघा, 2014ची आकडे नसेल तर मी पुन्हा रिपीट करतो. मग सगळ्यांना माहिती आहे, तसं काय बात नाही. हो, मतविभागणीचा फायदा समोरच्या पक्षाला झाला. मग तो वरचा देवचा विचार बरोबर आहे, तसा विचार पुन्हा होणार नाही, काहीतरी करणार नाही. हो, पण तसा विचार केला तर मग आपल्याला काही विचार करावा. तुम्ही पक्षाचा म्हणताय दबाव विचार, टाका ना मोठा पक्ष माणिकराव, तुम्ही टाकला काय दबाव साहेबांवर? 3-4 वेळा तुमचं ऐकलं, सगळे तुमचं काम करतोय आम्ही, आम्हाला आम्ही द्या आमदारांचा टेकवड्यांच्या वेळ झाला ना तसं. चालू आहे आमचे प्रयत्न, चालूच आहे. चालून ते यश करा, तुम्ही निर्माण करा. नाही, मग त्यांचा आता त्यांनी जर निवडणुका सांगितलं की मी निवडणूक लढवणार, पक्षाने काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. अध्यक्ष म्हणून माणिकरावांना म्हणतो. त्याची जबाबदारी हे उभं राहणार आहे. अध्यक्ष मग त्यांनीच एकवर साहेबांपुढं. तर तुमचं हा तुमचा. मी ठाम आहे तुमच्या निर्णयाचा, हा तुमचा पाहिजे निर्णय. हो, बाकी पक्ष काय उद्या पक्षाने काय होईल? नाही, तसं बोलून वातावरण व्हिसिएट करू नये. म्हणजे मग तुमचा म्हणजे निर्णय त्याचा अर्थ दुसरा असा निघतो की मी पक्ष निर्णयाला मानत नाही. आजच कशाला तो निर्णय घ्यायचा? बरोबर. तुम्ही वेळ आहे, तुम्ही बी मॅच्युअर्ड लोक आहात, म्हणजे इन द सेन्स ह्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काढलेलं आहे. तो उद्याचा निर्णय झाल्यावर बघू ना. आज तर झालेला नाही. मी तुम्हाला सांगितलं तसं पितृपक्षामुळं 3 दिवसापूर्वीच वाटाघाटी सुरू झालेल्या आहे. बरं, काल परवा कुठंतरी बातमी फिरत होती ती व्हॉट्सअपला तुमच्या, त्याच्यातही माझं नाव कुठून आले काय नाही, पण त्या चॅनलशी माझा संबंध नाही आणि त्या बातमीशी माझा संबंध नाही. मग आम्ही असं एक वाक्य म्हणू का, मी निवडणूक लढवणार ठाम आहे, नाही, मी बोललोच आहे तसं. पक्षाने योग्य तो निर्णय घ्यावा असं. हे बघा, मी पुढचं वाक्य बोललो नाही. साहेब, मी एवढंच म्हटलं, मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे आणि माझ्या पक्षातूनच निवडणूक लढवणार असा माझ्या पक्षाने एकमुखी ठराव केलेला आहे. ऐका ना, म्हणजे तुम्हाला पक्ष उमेदवारी देईल याची खात्री आहे असं तुम्ही म्हणताय. हो, असं हा, पण साहेब खरं सांगा, साहेबांचं तुमचं काय बोलून झालं नक्की? मागच्या वेळेस बोलून झाले, तुम्ही सांगत नाही. एक बघा, असं आहे साहेबांच्या जवळ तुम्ही साहेब, नाही तुम्हाला काय बोलतात साहेब, काय माहिती? नाही, मागच्या वेळेला बोललेलं मी तुम्हाला सांगितलं ना म्हणजे की तुम्ही ह्या वेळेला थांबा तुम्ही. त्या पद्धतीने तुम्ही हे बघा, त्यावेळेला बोलले रात्रीचे 2 वाजले होते. नाही, आता बोलणं झालं ना, मी गणेशोत्सवाच्या दिवशी भेटलो. बोलणार नाही, त्यांना माहिती असतं काय. हा, ते कमी बोलतात पण ह्या वेळेला डिटेलमध्ये बोलले. पण शेवटी असं आहे, आपण आपल्या दृष्टीने, तुमच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने किंवा इथं बसलेल्या प्रत्येकाच्या दृष्टीने पुरंदर हवेला एक मतदारसंघ महत्वाचा आहे. त्यांच्या दृष्टीने 288 मतदारसंघ, ते शेवटी राष्ट्रीय नेते आहेत, राज्याचे नेते आहेत. त्यामुळं सगळं झालं तो देण्याबद्दल अजिबात दुमत नाही, पण शेवटी आता या चर्चेच्या फेऱ्या होतीलच आणि होत आहेतच त्या. मागच्या वर्षी आणि आता सांगितले का? हा? तयारी करायला सांगितली परत काय? नाही, मला असं आहे की प्रत्येक उमेदवाराला तसं सांगण्यात येतं. आणि आता परवा दिवशी मला मुलाखतीला बोलवलं, हे बी मी सांगू नये ते सांगितलं तुम्हाला. आणि ते काय झालं, ते लपवण्यासारखं बी नाही. काय मुलाखतीला बोलवले, त्यावेळेस सांगतील काय. त्याची तयारी करायला बघा, सांगितली. दुसरा एक प्रश्न असा. तुम्ही नाही, मागच्या मुलाखती पुणे जिल्ह्यातल्या 13चे 13 उमेदवारांच्या आहेत, ग्रामीण. तर कारण- महत्वाचा प्रश्न, महाविकास आघाडी अजून जागा वाटपाचा निर्णय झालाच नाही, तरीही तुम्ही इतकं ठाम कसं आहे की तुम्ही निवडणूक लढवणार? हे बघा, निवडणूक लढवण्याचा अधिकार घटनेने प्रत्येकाला दिलेला आहे, तुम्हाला सुद्धा दिलेला आहे. त्याच्यामुळं निवडणूक लढवण्याचा अधिकार हा घटनादत्त अधिकार आहे. तो कुठल्या प्रकारे इतर व्यक्तींवर अवलंबून नाहीये. याचा असं की मी पक्षशिस्त म्हणून एकदा पाळली सुद्धा ना. भरलेला फॉर्म तुम्हाला दाखवला, पक्षाकडून आलेले कागदपत्र दाखवले आणि सगळी चर्चा झालेली सांगितली की जी नॉर्मली प्रोटोकॉल प्रमाणे बोलू नये ती सुद्धा सांगितली की तुम्हालाही माहिती असावं 2019चा इतिहास. मध्यंतरी तुमच्यापैकी कोणीतरी तो प्रश्न मला फोनवर विचारला होता
मी दुसऱ्या मुद्द्याकडे वळतोय जरा, कारण तो प्रश्नही तसा सिरियस आहे की बा तुमच्या मतदारसंघात दुसऱ्या मतदारसंघातली 31,000 नावं आलेली आहेत. आठवतं का तुम्हाला? काहींच्या वेळेला झाला तो भरती झाला. हा, असं तुम्ही विचारलं नाही, कुठे गेले ते? भरती झाला. हा, पलीकडे होते मागे ते. हा, त्यांनी विचारली होती, तर त्याचा मी कर्सरी, ज्याला म्हणतो ना सर्च इंजिन, गुगल, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गुगलमध्ये एक ॲप आहे सर्च इंजिनचं. त्यांचा मतदारसंघ क्रमांक आहे 285 नाना लोणकरजी, आणि आपला आहे 202. ह्या दोन्ही ठिकाणी एक टेस्ट केस म्हणून सर्च इंजिन लावलं की बा हे 32,000चं विजय बापू शिवतारे म्हणतायत, हे काही खरं आहे का? म्हणजे काहीतरी मी कुठलंही कागदासकट बोलतो, आणि मी एखादं काम केलं तर त्याचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल माझा पत्रव्यवहार याच्या सकट टाकतो. म्हणजे कोणी म्हणाला की तुम्ही याचं श्रेय घेतलंय. इवन दिवे घाटाचं वरचं टोक ते हडपसर हा रस्ता जवळपास 800 कोटी. अरे बाबा, तू चहा सुद्धा दिला नाही, स्नॅकही दिले नाही, आमची संपत आली ना, लवकर दे ना आकाश. तर ते सर्च इंजिन घेतलं त्यावेळेच्या तुमच्या प्रश्नांमुळं. तो एक्सरसाइज मी घेऊन दोन्ही कॉम्प्युटरवरती बसलो, त्यांच्या आणि आपल्या, त्यांच्या म्हणजे त्या मतदारसंघाच्या. तर मी कर्सरली जी पाहिलं, 31,000 आहेत का 30,000 आहेत, त्याच्यापेक्षा मला ज्या काही ठराविक गावांचा मी सर्च घेतला त्याच्यातून 759 नावं अशी मिळाली, जी मी तुम्हालाही कॉपी द्यायला तयार आहे, जी आजही तुम्हाला दिसतील की 759 मी कर्सरीली घेतला की टेस्ट केस म्हणून. शेतावरून भाताची परीक्षा म्हणतो ना आपण. आता याच्यात नक्की किती आहेत काय आहेत हे देव जाणे, पण 759 नक्की आहेत, आणि त्या 759ची यादी सुद्धा माझ्याकडे आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्याचा परिणाम असा झाला की खासदारकीच्या वेळेस होते ते नाव देखील गेली होती. असं आहे, तुम्हीच विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देतोय. तुम्ही त्या दिवशी वारंवार विचारत होते, गणेशजी विचारत होते त्या दिवशी, म्हणून मी क्युरियासिटी पोटी घेतले. मला त्याच्या खोलात जायचं नाही, काय नाही, कारण हे आणि हा दावा किंवा ही तक्रार मी निवडणूक आयोगाकडे आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजे कलेक्टर यांच्याकडे केलेली आहे की हे तुम्ही तपासून बघा. अजूनही वेळ गेलेली नाही, कारण तुम्हाला सांगतो की 30 ऑगस्टला जो रोल पब्लिश झालेला आहे त्याला मदर रोल म्हणतात. 30 ऑगस्टला हा फायनल रोल झालेला नाही, अजून एक पुरवणी निघणार आहे. आजही तुम्हाला लोणकर यांचं नाव जर विवरित नसेल तर नोंदवण्याची मुभा आहे. फॉर्म भरण्याचा जो पहिला दिवस असतो त्याच्या 3 दिवस अगोदर ही प्रक्रिया थांबते नाव नोंदवण्याची. फॉर्म तुमचे अपलोड होतील, पण ते येतील पुढच्या इलेक्शन नंतरच्या रोलला. पण आज ऑफिशियली तुम्ही भरलेलं नाव जर योग्य कागदपत्र असतील, त्याचं आधार कार्ड असेल, ॲड्रेसचा प्रूफ असेल, तर त्याला ते जरूर मिळणार. कारण त्या दिवशी माझ्या हातात काहीच अभ्यास नव्हता, म्हणून मी त्याचं काही उत्तर दिलेलं नव्हतं. मग विद्यमान आमदार म्हणून तयारी सगळीकडे काम करतात, गावोगाव वाडीवर. हा, मी करतोय. ऐकून घ्या. हं. माझे आमदार होते, तेही तयारीला लागले, त्यांचा संपर्क काढलाय. आपण कुठून पोहोचला आता खेडेगावात, ग्रामीण भागात, वाडीवर आपल्या किती लोक परिचित आहेत सगळे? नाही, मी सगळ्या वाडी वस्तीवर लोकसभेच्या निमित्ताने फिरलोच आहे. बरोबर आहे. त्याच्या अगोदर 1900 लाही फिरलो होतो, पण त्यावेळेस मला 2च वर्ष झाले, ते आता 7 वर्ष झाले. ना सासवड मध्ये कॉमन मॅनला कळलं पाहिजे झेंडे साहेब कोण आहेत ते. संधी अधिकारी होते, माननीय साहेबांच्या जवळ आहे, ते आता उमेदवार म्हणून उभे राहणार, ते लोकांना कळलं पाहिजे. ना, मग तुम्हाला कशासाठी बोलवले? ठीक आहे, आम्ही काय करणार आहे, आपली उमेदवारी अजून त्याच्यावर आहे, ट्रॅकवर आहे. नाही, शेवटी लोकांपर्यंत पोहोचायला मी 100 लोकांना भेटेल, 150 लोकांना भेटेल, 200 लोकांना भेटेल, परंतु प्रसार माध्यम हे एक असं माध्यम आहे की ज्याच्या मार्फत तुम्ही अनेकांपर्यंत एकाच वेळी पोहोचू शकता. नाही हे सर पण कसं आहे, आतापर्यंत आता झेंडे पाटील अध्यक्ष आहेत, त्यांना ही परंपरा म्हणजे त्यांना बऱ्यापैकी त्यांनी अनेक निवडणुका केलेल्या आहेत. आम्ही त्या लहानपणापासून पाहतोय की आतापर्यंत कुठलीही निवडणूक आली की जे इच्छुक असतील हे सर्वजण एकत्रित दौरा करत होते. तसं तुम्ही ते काँग्रेसमधून इच्छुक आहेत, तुम्ही राष्ट्रवादीत पण इच्छुक आहात, तर तुम्ही दोघंही उमेदवार आम्ही उमेदवारी मागतोय, आम्ही उमेदवार आहात असं म्हणून तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करायला कधी जाणार लोकांच्या एकत्रितरित्या? आता असं आहे की 2 गोष्टी होत्या. जसा पितृपक्ष होता तो सगळ्याच गोष्टींना लागू होता. कुठलं शुभ कार्य कोणताच उमेदवार पितृपक्षात सुरू करत नाही. आता विजयादशमीच्या मुहूर्तावर करतील सुरू. आता काय झालंय की विजयदशमी आणि
आचारसंहिता सगळे लागोपाठच झालं ना. आता कसं आहे की याच्यामुळं गाठी भेटी आणि गावदौरे कोणाचेच थांबलेले नसतात. तुमच्या पक्षाची लोक अग्रेसिव्ह राहिली पाहिजे आता. बरेच जण मिटिंगला पण नाही आले. नाही नाही, ते कोणत्या जेवढ्या- मिटिंगला? आजच्या ह्याला यायला तुम्ही पाहिजे. ऍक्च्युली तुम्ही मला म्हटले की तुम्ही प्रेस घ्या, म्हणजे तुम्ही घ्या मी ना, आपण- हे आम्ही समर्थन आमचे नसतं. फक्त ठीक आहे, 2 बाळासाहेब अध्यक्ष ठाकरे अध्यक्ष आहेत, हे अण्णासाहेब दानवे विधानसभेचे अध्यक्ष हे आहेत. युवक आहेत, सगळे मी ना. तिघांना म्हटलं होतं की तुम्ही या, आम्ही तिघं आलो म्हणजे पक्ष आला. वाडीची लोक आली पाहिजेत ना. त्यांचा हजर आशीर्वाद असतो. नाही नाही, असे पदाधिकारी सगळे आले. गुरु सर, तुम्ही मला रात्री फोन केला, मी सकाळी हवेलीच्या मीटिंगमध्ये पाणी आंदोलनाच्या साधारणपणे 10:30 ते 1:30 पर्यंत होतो. दिव्यात फक्त जेवायला थांबलो आणि तिथून इकडे आलोय. आणि आज तुमचे निरोप सुद्धा मी विनंती केली, योगेशला विनंती केली, निलेशला विनंती केली, कृपा करून सगळ्यांना निरोप द्या म्हणून. काय होतं, आंदोलनाचा कार्यक्रम असले सगळे हजर असतात ताबडतोबी. नाही, नाही, हजर नाही. असतात. आम्ही बघतो ना. आज आचार्य यात्रेला आमचा एवढा मेळावा झाला की बसायला जागा नव्हती. हे 15 दिवसच झाले त्याला. आणि आजच्या पत्रकार परिषदेला तर तुम्ही आम्हा चौघांनाच बोलवलं होतं. असं हे जेवायला असं आणि तुम्ही जर 4 दिवस आधी आणखी सांगितलं असतं तर मी त्यांनाही हजर ठेवलं असतं. ना हजर व्हावं त्यांनी इच्छेने. का त्यांची पण इच्छा पाहिजे आपल्या पक्षाचा आमदार व्हायला. हे बघा, त्यांची इच्छा आहे आणि ते सगळे त्या मेळाव्याला हजर होते. तो 15 दिवसापूर्वीच झालाय. तो ठराव झाला त्यावेळेस ते सगळे होते. नाही, सगळेजण बरोबर आहे. आणि ठरावाला तर उलट मी उशिरा आलो. नाही बांधलं. सगळे एकमुखी ठराव केलाय. याचा अर्थ कुणी एक सुद्धा माणूस असं उभं राहून मानला नाही किंवा हे तुम्ही हे नाव सुद्धा मग हा का नाही, तो का नाही, कोणाची इच्छा नाही. सगळे आमचे नाही, सगळे अध्यक्ष तर सगळे आहेत ना. आणि खरं तुम्हाला सांगतो, हे ते इथंच बसलेत. ही रात्रीची चर्चा आहे आमची. आणि तरी मी त्यांना म्हटलं होते हवेलीचं पूर्वनियोजित आहे. होय? राहुल मान अरे ते हे द्या ना, ते स्नॅक्स मागवलेले. हा नाही, मागितलेत नाही महाराज. काय हो, आजच्या या आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे नेते आदरणीय संभाजीराव झेंडे हे त्यांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी त्यांनी आजची जी पत्रकार परिषद बोलवली होती, त्या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाहीर आभार. पत्रकार परिषद संपण्याची काय नाही नाही, चहा पान आहे.